झी 24 तास एक पाऊल पुढे। मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस मदत कार्यामध्ये समन्वय राखण्यासाठी रवाना झाल्याचं आपल्याला कळतंय। सुरेश धस उत्तराखंडला रवाना झालेत। मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री सुरेश धस उत्तराखंडला रवाना झालेत। महाराष्ट्राच्या पर्यटकांची सुटका व्हावी, त्यांची सोडवणूक व्हावी यासाठी सुरेश धस उत्तराखंडला रवाना झालेत। सुरेश धस आपल्याबरोबर आहेत, स्वतः आपण त्यांच्याशी बोलूयात। धससाहेब, तुम्ही स्वतः गेलात तिकडे उत्तराखंडमध्ये, नेमकी काय परिस्थिती आता सध्या? आपल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारचे काय प्रयत्न सुरू आहेत? आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत आणि आमच्या अधिकाऱ्यांची पण आलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी हेलिकॉप्टरने म्हणजे लोक उतरवले जात आहेत तिथून महाराष्ट्राचे जे लोक असतील त्यांना रिसिव्ह करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि इथल्या रिहॅबिलिटेशनचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी डिस्कस करून आम्ही जे आहे जेवढे जास्तीत जास्त आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून फोन येत आहेत। आता जे देशपांडे बोलत होते तसे अनेक फोन आम्हाला येत आहेत। जिथे जिथं फोन येतील ते आल्याबरोबर आम्ही लगेच तातडीनं इथल्या कंट्रोल रूमशी त्यांचं कॉन्टॅक्ट करतोय आणि हेलिकॉप्टर जे आहे ते मेजर आहेत। हॅलो जी जी जसं बोला। मिलिटरीचेच हेलिकॉप्टर्स आहेत, इतर हेलिकॉप्टर्सला वगैरे इथं परवानगी देत नाही कारण त्याच्यामध्ये सुसूत्रता राहणार नाही। मग कोणी पण येईल आम्हाला आमचे हेलिकॉप्टर घेऊन जायचं असं म्हणेल आणि आता आम्ही काही वेळामध्ये थोड्या वेळात एक लँडलाईन 4 ते 5 फोन जे आहेत ते सर्व मीडियाला देतोय आम्ही। जी 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 दसाहेब, एक 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 नंबर होते त्याच्याऐवजी किमान 10 फोन आम्ही आता तुम्हाला देतोय काही वेळात। बर 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 सुरेश दसाहेब, प्रातिनिधिक स्वरूपात सोनवटकर म्हणून आहेत आपल्याबरोबर, त्यांचे नातेवाईक अडकलेत, त्यांना तुमच्याशी बोलायचे। सोनवटकर, कुठे अडकलेत ते लोक? तुम्ही थेट पुनर्वसन राज्यमंत्र्यांकडून मदत मागू शकता। साहेब, हे लोक गौरीकुंड परिसरात गौरीकुंड पोलीस चौकी जी आहे तिथे हेलिपॅड करण्यात आलेले, त्या हेलिपॅडवर ते गेले 3 दिवस झाले पायी 1 किलोमीटर यायलेले, पुन्हा वापस चाललेले। यांना हेलिकॉप्टर 2 चक्रा झाल्यात फक्त त्या गौरीकुंड पोलीस चौकीच्या हेलिपॅडवर आणि यांना काही घेण्यात आले नाही। हे सध्या आजारी आहेत आणि जवळपास तिथं अशी माहिती आहे तिथल्या लोक म्हणजे तिथं आम्ही संपर्क साधला तर 600 जवळपास लोक त्या प्रिमायसेस मध्ये आहेत ज्यांना सुटका करणं आवश्यक आहे। आणि हे कुटुंब ज्या अंबिका ट्रॅव्हल्स नगरच्या अंबिका ट्रॅव्हल्सने केलं होतं त्या ट्रॅव्हल्स मधले 16 लोक एकत्रित तिथं आहेत। बर 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 दसाहेब, हे देखील एक आहे गौरीकुंड जो एरिया आहे हा एरिया केदारनाथापासून 14 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथे बऱ्याच म्हणजे जास्त जे 600 म्हणतायत त्याच्यापेक्षा अधिक भाविक तिथे अडकलेले आहेत। आम्हाला तो प्रॉब्लेम सुद्धा समजलेला आहे, परंतु तिथं जे हेलिकॉप्टर गेले पहिल्या दिवशी लोक लिफ्ट केले परंतु नंतर लोक तिथं खाली यायला लागले आणि आता आम्ही विनंती केलेली आहे तिथं की आणखी 5 हेलिपॅड त्या ठिकाणी तयार करावेत। बर बर तशा सूचना गौरीकुंड मधले जे अडकलेले भाविक आहेत त्यांच्याकडनं आलेल्या आहेत आणि थोडासा श्वसनाचा त्रास सुद्धा तिथं सुरू झाला, लोकांची कंप्लेंट आहे। बर बर दसाहेब, एक महत्वाचं आहे ते म्हणजे आमच्याकडे देखील अनेक फोन येत आहेत जे बेपत्ता आहेत, त्यांचे नातेवाईक खूप काळजीत आहेत, अक्षरशः लोक रडून त्यांची व्यथा सांगतायत। बेपत्ता लोकांच्यासाठी काही वेगळी फोन लाईन किंवा काही वेगळी यंत्रणा तिथे तुम्ही आता पोहोचलात सुरू करणार का? नाही, आम्ही आता जे बेपत्ता लोक आहेत हे जे सगळे फोन आम्ही आता बाहेर देतोय आणि लोकांना पण सांगितलेलं शासनाच्या वतीनं काय होतंय नेमकं फोन करतात, आम्हाला सुद्धा फोन करतायत, वेगवेगळ्या मीडियाला फोन। जे लोक तिथून खाजगीरित्या ट्रॅव्हल्सनी किंवा खाजगीरित्या स्वतःच्या ह्याच्यातनं गेलेले आहेत त्या लोकांनी आपापल्या तहसील कार्यालयात आपल्या लोकांची नावं सांगितली पाहिजे। बर 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 त्याच्याऐवजी लोक काय करतात आम्हाला फोनवरती किंवा इथं जे प्रदीप कुमार आणि आता इतर रानडे वगैरे अधिकारी आलेले यांच्याशी कॉन्टॅक्ट करतायत आणि आम्ही पण इथं जो भाविक म्हणून आता ऋषिकेश पासनं मोठ्या प्रमाणावरती
रोडने लोक यायला सुरुवात झाली. डेहराडून पर्यंत पोहोचलेत. काही लोक इथनं विमानाने आम्ही दिल्लीला सुद्धा पाठवण्याची सोय करतोय. बर, आता सध्या जसं तुम्ही महाराष्ट्र सदनचे लोक थांबलेले आहेत. बर, महाराष्ट्र सदनचे लोक तिथून संबंधित ज्या विभागातले लोक असतील त्या विभागाकडे विमानाने पाठवायला सुरुवात झालेली. निश्चित एक महत्वाचं आवाहन सुरेश धस पुनर्वसन राज्यमंत्री करतायत ते म्हणजे आपापल्या तहसील कार्यालयात कृपया संपर्क साधा, तिथून शासनापर्यंत ही नावं जाऊ द्या. एक महत्वाचं आवाहन पुनर्वसन राज्यमंत्र्यांनी केलंय. सुरेशजी, या सगळ्या मदत कार्याला वेग येऊ, महाराष्ट्रातले सगळे भाविक सुखरूप परत येऊ आणि आपण तिथं पोहोचलाय. आता प्रशासन वेगानं कसं काम करेल याची काळजी आपण घ्या. धन्यवाद. झी24 तासशी बोललात त्याबद्दल. हे होते सुरेश धस पुनर्वसन राज्यमंत्री. त्या ठिकाणी पोहोचलेत आणि सध्या जी परिस्थिती आहे ती परिस्थिती सगळी त्यांनी आपल्याला सांगितली. कृपया आपल्या तहसील कार्यालयामध्ये आपले बेपत्ता नातेवाईक, मित्रमंडळी यांची नावं नोंदवा. तहसील कार्यालयाच्या माध्यमातून दिलेली नावं तातडीनं प्रशासनापर्यंत, शासनापर्यंत पोहोचणार आहेत. हे महत्वाचं आवाहन त्यांनी केलं. झी 24 तास, एक पाऊल पुढे.